फलटण तालुक्यात नामदार श्रीमंत रामराजे यांच्या नेतृत्वाखाली 90च्या दशकाच्या सुरुवातीला श्रीमंत रघुनाथराजे व श्रीमंत संजीवराजे यांनी राजकारणात आपले पाय भक्कम करायला सुरुवात केली। 1999 साली कृषी उत्पन्न बाजार समितीत राजे गटानं सत्ता मिळवली। 1999 सालापासून ते 2008 सालापर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद शिवरूपराजे खर्डेकर यांनी भूषवले। तदनंतर 2008 साली श्रीमंत रघुनाथराजे हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती झाले। श्रीमंत रघुनाथराजे हे सभापती झाल्यानंतर बाजार समितीची उलाढाल अवघी 25 कोटी रुपये एवढीच होती, पण आज मागे वळून पाहताना बाजार समितीने 250 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे। या भागात आपण याविषयीच माहिती घेणार आहोत। 2008 साली सभापतीपद स्वीकारल्यानंतर श्रीमंत रघुनाथराजे हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारात तसे नौकेच होते, पण तरीही धडाकेबाज कामे करण्याच्या त्यांच्या स्टाईलने अनेकांना वठणीवर आणले। शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणारे व बाजार समितीतील अनिष्ट प्रथांची पाळेमुळे उपटून टाकण्याचे काम श्रीमंत रघुनाथराजे यांनी केले। सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या वजनात होणारा भ्रष्टाचार श्रीमंत रघुनाथराजे यांनी रोखला। त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्रात अनेक बाजार समित्यात शेतकऱ्यांच्या शेतमालाचा निलाव आधी आणि नंतर वजन अशी प्रथा रूढ झाली होती, पण शेतकऱ्यांच्या शेतमालाचे वजन आधी आणि नंतरच त्याचा निलाव होणार ही शेतकरी हिताची भूमिका श्रीमंत रघुनाथराजे यांनी घेतली आणि ती अंमलात देखील आणली। एवढेच नव्हे तर श्रीमंत रघुनाथराजे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणला। श्रीमंत रघुनाथराजे यांच्याविषयी आपण आणखी जाणून घेणारच आहोत, पण त्याआधी घेऊयात एक छोटासा ब्रेक। उत्कर्षाचे शिखर सर होतंय कर्तृत्वाने, फलटण तालुका बहरतोय तुमच्या नेतृत्वाने। फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांचे वाली, फलटण तालुक्याचे नेते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सिकंदर डांगे, अध्यक्ष सातारा जिल्हा कंत्राटदार महासंघ, उपाध्यक्ष अल्पसंख्याक सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, चेअरमन श्रीराम स्वयंरोजगार सहकारी सेवा संस्था फलटण। उसळणाऱ्या लाटांनाही हेवा वाटतो तुमच्या कर्तृत्वाचा। आदर्श आहात तुम्ही युवा पिढीचा। तुमच्या कर्तृत्वाच्या पंखांना परमेश्वर बळ देवो, तुमचे कार्य असेच वाढत राहो। फलटण तालुक्याचे नेते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक प्रीतसिंह खानविलकर, युवा नेते फलटण। क्षितिजाला गवसणी घालणाऱ्या कर्तृत्वाला, राजकारणाचा मानदंड ठरणाऱ्या नेतृत्वाला आमचे लाडके नेते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सौ भावनाताई माणिकराव सोनवलकर, सदस्य जिल्हा परिषद सातारा, माणिकराव सोनवलकर, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सातारा। ब्रेक नंतर आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या बाबतीत योग्य ती भूमिका घेतल्यानंतर श्रीमंत रघुनाथराजे यांनी ठराविक राजकारण्यांनी कब्जा केलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील गाळेधारकांकडे आपला मोर्चा वळवला। 2009 साली गाळेधारकांच्या भाड्यात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला, तर थकबाकीदारांना दुप्पट दंड आकारण्याची शिक्षा थेट न्यायालयाच्या माध्यमातूनच श्रीमंत रघुनाथराजे यांनी दिली। यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उत्पन्न वाढायला सुरुवात झाली। राजकारण्यांनी कब्जा केलेल्या गाळ्यांना वेगळे भाडे तर सर्वसामान्य व्यापाऱ्यांना वेगळे भाडे अशी पद्धत कृषी उत्पन्न बाजार समितीत होती, पण श्रीमंत रघुनाथराजे यांनी ही पद्धत मोडून काढली। व्यापाऱ्यांचा व राजकारण्यांचा रोष पत्करून श्रीमंत रघुनाथराजे यांनी ही मोहीम राबवल्याने संस्थेचे आर्थिकदृष्ट्या बळकटीकरण झाले। कृषी उत्पन्न बाजार समिती बळकट होत असताना 2011 साली याच बाजार समितीत बेकायदा नोकर भरती करण्याचा प्रकार काहींनी केला, पण ही नोकर भरती चुकीचे असल्याचे समजतात श्रीमंत रघुनाथराजे यांनी ही नोकर भरती हाणून पाडली। ज्या उमेदवारांची नोकर भरती झाली आहे अशा उमेदवारांना नोकरीवरून काढून टाकले व त्यांना दिलेले वेतन देखील श्रीमंत रघुनाथराजे यांनी माघारी घेतले। या नोकर भरती हाणून पाडण्याच्या प्रकारात श्रीमंत रघुनाथराजे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचा सुमारे
75 लाख रुपयांचा फायदा करून दिला। एखाद्या राजकारणाने आपली राजकीय फायद्यासाठी ही नोकर भरती तशीच ठेवली असती, पण कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे सहकाराचा अड्डा होऊन न देता त्यांनी ही संस्था भक्कमपणे उभी करण्याची भूमिका ठेवली। श्रीमंत रघुनाथ राजे यांच्याविषयी आपण आणखी जाणून घेणारच आहोत, पण त्याआधी घेऊयात एक छोटासा ब्रेक। जनसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी नेहमी लढा देणारे विकास पुरुष आमचे लाडके नेते, फलटण तालुक्याचे नेते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक संजय मोहोळकर, प्रमोद निंबाळकर, जावेद तांबोळी, युनिटी डेव्हलपर्स, मोनिता प्राईड, राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक, रिंग रोड, फलटण। तुमच्या विचारांचे तेज, या तेजातून आकाराला आलेलं तुमचं व्यक्तिमत्व आणि या व्यक्तिमत्वातून घडलेलं तुमचं कर्तृत्व हे आम्हाला इतकं प्रेरणादायी ठरलं की तुमची प्रेरणा आम्हाला लाभो हीच सदिच्छा। फलटण तालुक्याचे नेते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सचिन रनोरे, सदस्य, फलटण पंचायत समिती, फलटण। आनंदी क्षणांनी भरलेले आपले आयुष्य असावे हीच माझी इच्छा। फलटण तालुक्याचे नेते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक चंद्रकांत वामनराव शिंदे, योगेश उर्फ सनी महादेवराव शिंदे। ब्रेकनंतर आपले पुन्हा एकदा स्वागत। श्रीमंत विजयसिंह उर्फ शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांनी श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतमालाला दर तर दिलाच, पण त्यासोबत इतर सुविधाही शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या होत्या। श्रीमंत रघुनाथराजे यांनीही असेच केले। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून अन्नदाता सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोफत जेवण देणारी मालोजी शिदोरी, नामदार श्रीमंत रामराजे शेतकरी निवारण कक्ष, रुग्णवाहिका, रुग्णालय, अधिकारी व कर्मचारी यांना निवास अशा अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। याखेरीज वैशिष्ट्यपूर्ण योजनांचा आढावा घेतल्यास श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या स्वप्नातील पशुवैद्यकीय रुग्णालय उभारण्याची तयारी श्रीमंत रघुनाथराजे यांनी केली आहे। पशुसंवर्धन विभाग व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संयुक्त विद्यमाने हे पशुवैद्यकीय रुग्णालय उभे राहणार असून सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठे पशुवैद्यकीय रुग्णालय म्हणून याची नोंद होणार आहे। सुमारे 30 ते 35 वर्षापासून प्रलंबित असलेला हा पशुवैद्यकीय रुग्णालयाचा प्रश्न श्रीमंत रघुनाथराजे यांनी सोडवला असून या उपक्रमाला फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे पहिले सभापती विश्वंभर झिरपे यांचे नाव देण्यात येणार आहे। फक्त माणसांच्याच आजाराची नव्हे तर पशूंच्या आजाराचीही काळजी घेणारे श्रीमंत रघुनाथराजे हे खरोखरच प्रजाहितदक्ष राजे आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही। श्रीमंत रघुनाथराजे यांच्याविषयी आपण आणखी जाणून घेणारच आहोत, पण त्याआधी घेऊयात एक छोटासा ब्रेक। आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे। तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा उंचच उंच भरारी घेऊ दे। तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होऊ देत। मनात आमच्या एकच इच्छा, आपणास उदंड आयुष्य लाभू दे। फलटण तालुक्याचे नेते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सौ प्रगती जगन्नाथ कापसे, नगरसेविका, फलटण नगर परिषद, फलटण। आसमानी कीर्तिवंत ज्यांनी साकारला फलटण तालुक्याच्या विकासाचा आसमंत असे फलटण तालुक्याचे नेते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक विकास नाळे, ग्रामपंचायत सदस्य, कोळकी, तालुका फलटण, जिल्हा सातारा। परखड वक्ता, दूरदृष्टीचा सुजाण नेता, राष्ट्रवादी हा धर्मजांचा असे आज जन्मदिन त्यांचा। फलटण तालुक्याचे नेते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती
श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मयुरेश्वर रोपवाटिका. ना स्वार्थासाठी ना स्पर्धेसाठी, फक्त आपल्या शेतकरी राजासाठी. आमचा पत्ता युनिट नंबर 1, नीरा लोणंद रोड, पाडेगाव कॅनल शेजारी, खंडाळा, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. युनिट नंबर 2, फलटण पंढरपूर रोड, माझेरी पुनर्वसन, विडणी नजीक, फलटण, तालुका फलटण, जिल्हा सातारा. युनिट नंबर 3, पुणे पंढरपूर रोड, चांदोबा मंदिरा शेजारी, तरडगाव, तालुका फलटण, जिल्हा सातारा. ब्रेकनंतर आपले पुन्हा एकदा स्वागत. फलटण तालुक्यातील ग्रामीण भागात पूर्वीच्या काळात पेट्रोल पंपाचे जाळे तसे कमीच होते, पण श्रीमंत रघुनाथराजे यांनी याची दखल घेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून तब्बल 12 पेट्रोल पंप उभारण्याचा निर्णय घेतला आहे. 12 पेट्रोल पंप उभारणारी कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण ही देशातील पहिलीच मार्केट कमिटी आहे. यातील पहिले 4 पेट्रोल पंप हे सुरूही झाले आहेत. उर्वरित 8 पेट्रोल पंपाचे काम हे प्रगतीपथावर असून लवकरच सर्व पेट्रोल पंप आपली सेवा बजावण्याच्या तयारीत आहेत. कधी कधी श्रीमंत रघुनाथराजे यांच्या कल्पना या ऐकायला अतिशयोक्ती वाटतात, पण अतिशयोक्ती वाटणाऱ्या या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे काम फक्त श्रीमंत रघुनाथराजे हेच करू शकतात, हेही तितकेच खरे आहे. याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत सामुदायिक विवाह, शेतकऱ्यांच्या मुलाला शिष्यवृत्ती, शेतकरी लकी ड्रॉ, मोबाईल व्हॅनद्वारे माती परीक्षण व पाणी परीक्षण, दुष्काळी भागात लोकांच्या मागणीनुसार टँकरचा पुरवठा करण्याची परवानगी असे अनेक नवीन उपक्रम आगामी काळात श्रीमंत रघुनाथराजे राबवणार असल्याचे सांगतात. त्याचबरोबर देशात आदर्श अशी ISO ट्रेडमार्क असणारी कृषी उत्पन्न बाजार समिती साकारण्याचे श्रीमंत रघुनाथराजे यांचे स्वप्न आहे. हे देखील लवकरच पूर्ण होतील याबाबत शंका नाही. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असताना सर्व संचालकांना कृषी उत्पन्न बाजार समितीतील अधिकाऱ्यांना सोबत घेऊन श्रीमंत रघुनाथराजेंनी ही कामगिरी केली आहे. 25 कोटी रुपयांचे उत्पन्न असणारी कृषी उत्पन्न बाजार समिती आज 250 कोटी रुपयांच्या उत्पन्नावर नेहून ठेवण्याचे काम श्रीमंत रघुनाथराजे यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे काम श्रीमंत रघुनाथराजे असेच करत राहोत, याच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तालुक्याचे नेते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक दिलीपसिंह भोसले, संस्थापक अध्यक्ष सद्गुरू व महाराजा उद्योग समूह फलटण. ॲडव्होकेट मधुबाला भोसले, सभापती जलनिस्सारण व पाणी पुरवठा समिती फलटण नगर परिषद फलटण. तेजसिंह भोसले, चेअरमन सद्गुरू हरिबुवा महाराज सहकारी पतसंस्था मर्यादित फलटण. रणजितसिंह भोसले, व्हाईस चेअरमन महाराजा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड फलटण. सर्व संचालक व कर्मचारी वृंद सद्गुरू महाराजा उद्योग समूह फलटण.